तर बाबांनो वापीमध्ये गुजरात बाउंड्री पास करून आम्ही इथं चहा प्यायला थांबलेलो होतो वापीच्या बॉर्डरला. तिथं चहा पिताना मस्तपैकी आम्ही चकण्याला म्हटलं स्नॅकला जरा मुरमुरं खावा म्हटलं. तिथं कोंबडीची बाय गाठ पडला. कोंबडीची बायला पण मुरमुरं आवडत होता वाटते. मग काय त्याला पण जरा टाकला बघा. बदकेश आलता बाबा. बदकेश कसं बघायला लागला बघा. मग काय तिथनं निघलो गोजारीला थांबलो बघा. तिथं मैसानाच्या मागं गोजारीला सकाळ सकाळी थांबलो. तिथं फ्रेश तीन झालो. तोंडात पादून धुतलं. चहा तीन प्यालो आणि दुपारी पोचलो बघा आम्ही आबोरोडच्या बाउंड्रीवर. आबोरोडच्या बाउंड्रीवर आता जेवणाचं नियोजन लावायचं म्हटलं मस्तपैकी. पहिला तिथं वाईन शॉप दिसलं. राजस्थानमध्ये एंट्री केल्या वाईन शॉप भेटते आपल्याला, म्हणजे त्यात काय विषय नाही. मग काय क्वार्टर घेतले बघा. ओल्ड मंगच्या 2 क्वार्टर. आज काय निवांतच असल्यामुळं गाडी काय खाली होणार नव्हती, त्यामुळे निवांत झोपणार होतो आम्ही. मस्तपैकी जेवण तीन करून माळवं तीन सगळं तरकारी सामान भाजीपाला तीन सगळे घेतले व्हेजिटेरियन. आणि दुकानातनं किराणा सामान पण घेतलं. जय भवानी झटका मीठ सुट्टीच नाही. मग काय मटण घेतलं बघा 1.5 किलो. इकडं 800 रुपये रेट आहे. आपल्या तिकडे किती रेट आहे कमेंटमध्ये सांगा. मस्तपैकी सगळे घेतलो बघा. गाडीकडे आलो बघा. आता म्हटलं सिस्टम फाड देंगे चलो म्हटलं. आता मस्तपैकी गाडीत जाऊन मस्तपैकी बनवायचं म्हटलं. लय दिवस झालं श्रावण महिना पूर्ण मटण खाल्लं नव्हतं. कवा करून खायन असं झालं. श्रावण शनिवारी संपणार होता, पण शुक्रवारीच आम्ही हे सगळे नियोजन लावलं. मस्तपैकी म्हटलं शनिवारी आपला उपवास असतो म्हटलं, त्यामुळं म्हटलं आपल्याला काय खायला भेटणार नाही म्हटलं. कोण एवढी वाट बघणार नाही म्हटलं. आता झालं पुढल्या वर्षी काय श्रावण धरणार नाही, कारण आपल्याला काय कंट्रोल होत नाही बाबा. त्यामुळं श्रावण म्हटलं आता 1 महिना आणि 8 दिवस कंट्रोल होत नाही. 1 महिना कसं कंट्रोल केलं तुम्ही मलाच माहीत आहे. त्यामुळं पुढल्या वर्षी श्रावण महिन्यात काय आपण श्रावण सोमवार धरणार नाही आणि श्रावण महिना पण पाळणार नाही. मस्तपैकी मटण मॅरिनेशन करून घेतलं बघा. आणि आता लसूण बिसून सगळं तीन सोलायची वेळ आली. मस्तपैकी जरा गंमत करूया म्हटलं. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण असं काहीतरी कॉमेडी करत असते. कांदा घेतला चिरायला. कांद्याला काय त्याच्या आईची गांड धरून शिरणा डोळ्यातनं पाण्याची धारच लागलेली की. असलं वाईट कांदा तिखट होता. कोथिंबीर बिथिंबीर 1 नंबर असं सगळं बारीक कट करून घेतलं बघा. गाडीत आमच्या मिस्कर नाही हो. मिस्कर असलं म्हणजे तिच्या आईची गांड धरून शिरणा असले गिरवी बिरवी करून कांद्याचे सगळे पेस्ट बिस्ट करून 1 नंबर टॉपची केली असेल. तवर इकडं मटणाला आता फोडणी मारायची वेळ आली. त्यावर म्हटलं आपण आता सिस्टम करून घेऊया. पहिल्यांदा 90चा पॅक लावावा लागतोय, त्याशिवाय मटणाला फोडणी मारता येतच नाही म्हटलं. मग काय शिल तोडलं बघा बाटलीचं. टोपण काय निघत नव्हतं. हिच्या आईची गांड कुतून शेवटी टोपण काढलंच बघा. चाकून तोडून काढलं टोपण. मग काय मस्तपैकी पॅक भरायला चालू केलं बघा. दणकाच की आज मटण ओल्ड मंग आणि मस्तपैकी मटण उकडलेलं मटण पहिला खायला घेणार आहे मी. 1 नंबर टॉपचं लागणार आहे. फिलिंग ढगात जाणार आहे स्वर्गात. मग काय मस्तपैकी पॅक भरला बघा. पहिला देवाला निवद दाखवला आणि माझे जे मित्र आहेत की नाही त्या रांडेच्यासनी पहिला निवद दाखवा लागते. रांडेचे माझा व्हिडिओ बघून त्यांच्या पोटात दुखते. सिस्टम फाड देंगे म्हटलं. आता चला म्हटलं फोडणी मारूया म्हटलं. मग काय मस्तपैकी अद्रक लसूण ही कोथिंबीरची सगळी पेस्ट करून घेतली. इकडे गॅस पण जोडून घेतला बघा. आणि आता गॅस पेटवणार आहे आम्ही. मस्तपैकी त्याच्यावर आता कुकर ठेवणार. आणि आज मटण करणार आहे की नाही बिगर तेलाचं मटण करणार आहे. एकही थेंब तेलाचा टाकणार नाही. पूर्ण नुसता चरबीमध्ये मटण शिजवणार आहे. ही जी दिसायला तुम्हाला चरबी, ह्या चरबीत यात एकही थेंब आम्ही तेला थेंब टाकलेला नाही. ह्या पूर्ण सगळ्या चरबीचं तेल निघलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता सा. आणि त्यात आत्ता पण कांदा टाकायला लागलो की नाही कांद्याला पण तेल सुटते. मागच्या वेळेस आम्ही तेलातलं घालून मटण बनवलेलं, त्यात चरबी पण टाकलेली, पण लय चिकट झालं होतं. म्हणून ह्यावेळेस तेल टाकायचं कॅन्सल केलं. त्या अद्रक लसूणची पेस्ट होती ती पण टाकली बघा. तेल बघा किती झाले त्याच्यात. चरबीचं तेल आहे बरं काय. अजिबात नॅचरल तेल घातलेलं नाही. चरबीचं तेल आहे सगळं. मस्तपैकी फ्राय करून घेतलो बघा. खोबऱ्याचा किस तीन टाकलो बघा मस्तपैकी. आता मटण टाकायची वेळ आली. नाद करते काय यायच लागते खायला. 7722 हॉटेल गावल तिथं पावल यायला लागतं टॉपचं मटण खायला. दणक्यामध्ये बिगर तेलातलं मटण आहे. ती ज्या यायला गाव सगळे तेल घालून बनवते, आम्ही बिगर तेलातलं बनवले. कसं आहे दणक्का टॉपचा विषय आहे की नाही. सुट्टी नाही हो. मग काय मस्तपैकी कुकरला झाकण लावलं बघा. शिट्ट्या मारायला ठेवलं बघा. मस्तपैकी शिट्टी व्हायची वाट बघितलो. फायनली शिट्टी वाजली बघा. 1 नंबर 4-5 शिट्ट्या दिल्या. काढलो जरा शिजले का बघितलं. थोडं नॉर्मली मऊ झालं होतं मटण. मग काय आता पाणी जरा घाल्या म्हटलं 1 गिलास वरनं आणि परत झाकून ठेवलं बघा. त्यावर इकडं आपण पॅक मारूया म्हटलं राहिलेला. मग काय मटण शिजलेलं नव्हतं म्हणून आपण गाठ्या खायला चालू केलो. गुजराती गाठ्या. राहिलेला शेवटचा पॅक गाठ्या खात मारलो बघा मस्तपैकी. मग काय म्हटलं अजून 1 पॅक भरावं लागते म्हटलं, त्याशिवाय सुट्टी नाही. मग काय परत आणि 30चा पॅक भरलो बघा मस्तपैकी. त्याशिवाय मटणाला चवच येत नाही आणि मटण खायला मज्जा पण येत नाही.
तुम्ही काय पिन म्हणा दुनियात यायचं तर असं खाऊन पिऊन सुखी राहायचं बघा. काय नाही देव काय आपल्याला म्हणत नाही खाऊ नका काय नका. ज्या खायच्या वस्तू आहेत त्या खायच लागतात, ज्या टाकून द्यायच्या वस्तू त्या टाकून द्यायला लागतात. हे असं इमल मस्तपैकी खाल्लो बघा आणि पुढे टाकून दिलो. ती पुढे टाकून द्यायचीच वस्तू आहे म्हणून टाकून दिलो. मग काय आता मटण फायनली शिजलेलं होतं, पाणी सगळं आटलं होतं. ह्या रांडेच्याला म्हणलेलं पाणी अजून घालावं लागते, नाही सगळं पाणी आटलं बघा. मसाला खाली करपला, परत आम्ही पाणी बिणी परत टाकलो बघा आणि मस्तपैकी परत उकळी आणली बघा. कसा आहे दणका शिजले नाही मटण, नाजच खोळा, एक नंबर टॉपचा असा रस्सा बिसा. कवा पिन आणि कवा खाईन असं झालं बघा. मस्तपैकी काढलो बघा कुकरमधलं, शिट्टी मारून परत एकदा आणि म्हणलं आता मस्तपैकी ताटात वाढून घ्यायचं. रस्सा बिन असला दणका दिसायला की नात खोळा पिवळा रस्सा, अळणी पाणी अजून फोडणी बिडणी काय मारली नव्हती, चटणी बिटणी. मग काय त्यावर ताटात घेऊया म्हटले मस्तपैकी. आता चकण्याला रप्पाडा द्यायचा म्हटलं, अजून एक 90चा पॅक भरायचा म्हटलं. त्यावर तर काय रांडेची पालतच पडलेली सगळीजण खायला. कवा खायन असं झालं तर सगळ्याच, कारण महिनाभर झालं कोणच खाल्लं नव्हतं. मटण पण असं चरचरीत शिजलेलं बघा, एक नंबर प्रॉपर शिजलं होतं मटण. तोंडाला पाणी सुटलं बघा, नाद खोळा. तुम्हाला पण कोणाला तोंडाला पाणी सुटलं की नाही त्यांनी पटापट कमेंट करा बघा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा. यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब पण करा. एक नंबर टॉपचं प्रॉपरली शिजलं होतं मटण. नळकुंड तर असलं भारी लागत होतं बघा चोखायला, नाद खोळा. तिच्या आईची गांड रस्सा पण टॉप क्वालिटीचा झाला होता. मग काय म्हटलं आता पॅक भरायला लागतो. पॅक भरला बघा फायनली आणि इकडे चालू केलं दणका द्यायला. कारण आज मस्तपैकी फुल होऊन लोड होऊन निवांत आम्ही झोपणारच होतो. गाडी काही चालवायची नव्हती, काहीच नव्हतं. त्यामुळे मस्तपैकी असलं सगळे नियोजन लावले की नाही भारी होते आणि दिवस पण जाते आमचा, टाईमपास पण होते. कारण कष्ट केल्याशिवाय फळ मिळतच नाही. त्यामुळे सगळं करावं लागते आणि खायला लागते. आपणच काम करणार आहे, आपणच घालणार आहे, आपणच कमवणार आहे, सगळं आपणच करणार आहे. मग काय मस्तपैकी पॅक भरत सगळं मटण सपवून टाकलो बघा ताटातले. शेवटचा पॅक राहिलेला, आता फोडणी मारायची पण वेळ येणार होती. मस्तपैकी राहिलेलं शेवटचं नळकुंड खाऊन घेऊया म्हटलं. हा नाद खोळा रे, फिलिंग टाका तो. स्वर्गात गेल्यासारखं वाटलं मटण खाल्ल्या. आईची गाण दोन शिनायच्या. आता रोजच मटण खाणार आहे बघा. टॉपचं नियोजन, तोंडावर पाणी सुटलं. आणि असं मटण करून खायला गाडीतच करावं लागते, कारण घरात असं काय सिस्टीम नाटकं बिटकं काय करता येत नाही. त्यामुळे गाडीत करून खायला लागते मस्तपैकी. टॉपचं नियोजन. भात पण घेतला बघा. भाजीचा व्हिडिओ काय आम्ही काढला नव्हता, म्हणजे मी झालतो चॉम, मला चढली होती त्यामुळे मी झोपलो होतो. भाजी पण गुंड्यानं करून घेतलेली बघा, एक नंबर टॉपची. कट आलता बघा कसा, बिगर तेलाचं मटण आहे हो, नाद खोळा. हिच्या आईची गांड धरून मस्तपैकी एक नंबर टॉपचं असं झालं बघा. भाजी पण मस्तपैकी दणका दिला, फिलिंग ढगात गेलतं, स्वर्गात गेलतं. भाकरी बिकरी काय केली नव्हती. नाद खोळा मटण पण असं भारी शिजलेलं होतं प्रॉपरली. आणि रस्सा पण एक नंबर टॉप क्वालिटी झाला होता. मी तर 2 ताटे उचलून रस्सा पिला एक नंबर टॉपचे. मटण आणि भात असलं भार लागायचं की नाही नाद खोळा. तुम्ही पण ट्राय करा, मस्त खावा, स्वस्त राहा, चांगलं राहा. आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं मोठं ब्लॉग आता चालू होतील रोजच. या रेसिपीचा असं ब्लॉग मी नवीन टाकणारच आहे. ह्यामध्ये मी गाणं बिणं काय ॲड करू शकत नाही, त्यामुळे वॉइस ओव्हर करावं लागते. तर तुम्ही पण हे सगळेजण मस्तपैकी हे करा. आणि सगळं जेवण बिवण चालू होतं आमचं. जरा आम्यातून 3 जेवण झालं होतं. रांडाचा इकडं मी जेवा लावली, मटण खायला लावली. ह्यानं पण मटण खाल्लं आहे. आणि बघा अगरबत्ती लावा लागला गाडीला. काय रांडाच्याला बोंबलायचं लावला म्हटलं. आपल्याला महादेवानं माफ केलेलं आहे, तर आमच्या ड्रायव्हर लोकांनी सगळ्यांनी माफ आहे. त्यामुळे आमचं मटण खाल्लं काय केलं सगळं आम्हाला माफ आहे देवाकडनं. त्यामुळे काय विषय नाही. तर ब्लॉग आवडला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो